दुर्गाव या गावामध्ये माझी वसुंधरा व समृद्ध गाव या योजनेअंतर्गत सलग श्रमदान व स्वच्छता अभियानाचा आज 200वा दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला। यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, उपकार्यकारी अभियंता कैलास जमदाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वसंत वाघचौरे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, रूपचंद जगताप, मोहनराव शेळके, बीयू शिंदे, सत्कार मूर्ती रतनबाई चौधर यांच्यासह सरपंच अशोक जायबाय, उपसरपंच पप्पू शेख यांच्यासह अनेक मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। विविध कार्यक्रमांनी हा आजचा दिवस या ठिकाणी साजरा करण्यात आला। यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यांनी गावामध्ये सुरू असलेल्या श्रमदानाबद्दल ग्रामस्थांचे विशेष कौतुक केले आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये वृक्षारोपण व स्वच्छतेच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील दुर्गाव या गावाने आपली स्वतःची आगळीवेगळी ओळख निर्माण केली आहे आणि आगामी काळात सर्वजण सहकार्य सुरू झाल्यानंतर फोटो गेल्यानंतर प्रवीण चौधरीला ते समजलं। प्रवीण चौधरीने काही संस्थेला मेसेज पाठवल्यानंतर प्रवीण चौधरीने न मागता 3,500 झाडं 4 लाख रुपयाचे पहिल्यांदा गावामध्ये पोहोच केले 8 फुटात। आमचं त्याच्यानंतर अभियान फास्ट सुरू झालं। त्या आमच्याकडे झाडं घ्यायसाठीच पैसे नव्हते, मूळ ज्याला जे सौंदर्य आणायचे त्यासाठीच पैसे नव्हते। ते प्रवीण चौधरीने खरी सुरुवात त्या गावात केली। त्याच्यानंतर गाया कंजर्वेशन मुंबई, आमचं सकाळी जर 7:45ला सगळे मनाने हजर होतात, आले की जे ते ठरलेलं असतं कोणत्या एरियामध्ये काय काम करायचं। संडास जरी केलेली असली ताजी तर हे सगळे काढतात, अजिबात काय त्यांनी सगळा चेहरा बदललाय गावचा। एवढा मोठा कष्ट यांनी 200 दिवस केलं। 200 दिवस करून बी मध्ये आधी दुपारी झाडांना पाणी, कटिंग किंवा काय खत, माती हे सगळं काम करतात। एवढंच नाही की लहान मुलाच्या नसामध्ये झाडाचं महत्व सगळ्याला पटलंय, म्हणून गावाचा सुद्धा उत्साह आहे। गावाने खरंच आज या गावाचं कार्य पाहिलं तर अभिमान वाटावा असं हे कार्य आहे आणि खऱ्या अर्थानं अशा पद्धतीचं काम झालं तर गाव समृद्ध निश्चितच होतं, याबद्दल काही दुमतच नाहीये। कारण आपण इतिहास जर बघितला, ज्या ठिकाणी असं वृक्षारोपण झालेलं आहे त्या गावाला एक वेगळं पण जाणवतं आणि या ठिकाणी आपण हे वेगळं पण श्रमदानातून सिद्ध केलेलं आहे। त्याबद्दल मी प्रथमतः सर्व जे श्रमदान कार्य आहेत आणि जे इथं नेतृत्व आहे, सरपंच असतील, एकदा या सर्व पेटे घातलेल्या श्रमदान करणाऱ्या नागरिकांकरता आणि शालेय विद्यार्थ्यांकरता एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे।